बातमी ठाण्यामधून आहे. ठाण्यामध्ये कोळशाचा भाव वाढलेला आहे. ठाणे शहरात कोळसा 20 रुपयांनी महागलाय. या गॅस टंचाईमुळे कोळशाचे भाव सध्या गगनाला भिडलेत. कोळशाचा भाव हा 40 वरून आता 60 रुपयांवर गेलेला आहे. तर सध्या अनेक ठिकाणी कोळशाचा वापर हा शेगडी पेटवण्यासाठी केला जातो, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे कोळशाचे भाव 40 रुपयांवरून 60 रुपयांवर गेलेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. पाहूयात. ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाची मागणी वाढलेली आहे. सध्या मी आहे ठाण्यातीलच एका कोळशाच्या गोडाऊनमध्ये आणि या गोडाऊनमध्ये देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आता कोळशाची मागणी जी आहे ती वाढू लागलेली आहे. ज्या ठिकाणी पूर्वी महिनाभरात जो कोळसा विकला जायचा आता तोच कोळसा एका दिवसात विकला जातोय आणि याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात कोळशाची मागणी जी आहे ती वाढलेली आहे. काय नेमकं सध्याची ठाणे शहरातील कोळशाची स्थिती आहे आपण जाणून आहोत. सर काय सांगाल एकंदरीत सध्या कोळशाची मागणी ठाणे शहरात किती वाढलेली आणि काय नेमकं दर चालू इतर दिवसांपेक्षा? 50% वाढली आहे मागणी. आता पहिले 40 रुपये होता, आता 60 रुपये झाला कोळसा. तिथून पण वाढून येतोय कोळसा समोरून. आता स्टॉक पण संपलाय माझा, स्टॉक येणार आहे आज. तेच बोललो ना 50% सेल वाढलाय. पहिलेपासून आता 50% वाढलाय सेल. काय नागरिक जेव्हा कोळसा विकत घेण्याकरता येतात तर याच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे? नागरिक कोण नाहीये, फक्त हॉटेलवाले घेऊन जातात. किती मागणीसाठी त्यांच्या मागणी असतो. पहिले 20 होती, आता 40. सिलेंडर नाहीये म्हणून जास्ती घेऊन जातात ते लोक. शेगडी वगैरे लावतोय. निश्चितच पाहिलं तर 50%पेक्षाही अधिक जास्त प्रमाणामध्ये कोळशाची मागणी जी आहे त्याला ठाणे शहरामध्ये वाढलेली आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल मालकांना बसतो आणि त्याच्याच नंतर ते कुठेतरी आता कोळशाकडे वळताना आपण एकंदरीत पाहत आहोत. झी मीडिया ठाणे.